एक मिनिट ताई, जीजू म्हणतील तसं म्हणजे अगं मीच सुद्धा काहीतरी म्हणतीये ना, त्यामुळे माझ्या म्हणण्याला सुद्धा तेवढीच किंमत दिली पाहिजे. हे ना असंच आहे तुझं नेहमीच. मला ना सतत लेक्चर द्यायचं असतं तुला, मला सतत टोकायचं असतं. घरी पण असंच करायचीस ना तू. मी लहानच आहे ना असं ट्रीट करतेस तू मला. हो, कारण तू लहानच आहेस. तू माझी लहान बहीण आहेस आणि बरीच लहान आहेस. त्यामुळे तू चुकत असशील तर तुला अक्कल शिकवावी लागणार मला. आणि आज तू या घरात आल्यानंतर आपलं नातं हे फक्त बहिणी बहिणी इतकं मर्यादित राहिलेलं नाहीये सुष्मिता. आता आपण एकमेकींच्या जावा आहोत. त्यामुळे हो, या घरची मोठी सून म्हणून मला जर तू चुकत असशील आणि तुला काही सांगावंसं वाटलं तर ते सांगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि आजपर्यंत मी जे काही करत आले ना, मग ते आपल्या घरी असू दे किंवा आज इथल्या सासरच्या घरी असू दे, मी फक्त तुझ्या भल्याचा विचार करून गोष्टी करत आले आहे. आता ते तुला दिसतच नाहीये आणि तुला कळू शकत नाहीये, हे माझं दुर्दैव आहे. अगं कोणी सांगितलं हे? तुझं तूच ठरवलंस का? एक काम करा, तू मला नकोच देत जाऊच ना समज, नको देत जाऊ समज. माझं मी बघून घेईन. वहिनी माझी स्वीट्स बरोबर बोलतीये. तुम्ही ना सारखं डॉमिनेट करता तिला. मला ना खरंच कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टींचा. तू ना सतत मला डॉमिनेट करतेस आणि तू इतकं डॉमिनेट करायला लागशील ना की उद्या जाऊन तुम्हाला नोकर बनवून टाकशील या घरातला. सुष्मिता इनफ, स्मिता इनफ, स्मिता इनफ, स्मिता इनफ. माझ्या बायकोवरती आवाज चढून बोललेलं मी खपून घेणार नाही. माफी माग त्यांची. जीजू पण मी सगळ्यात पहिल्यांदा ती ताईची माफी माग, तोपर्यंत मी काही ऐकणार नाहीये. सॉरी ताई. इट्स ओके. आणि परत ही वेळ येऊ द्यायची नाही. आलास का पिंट्या? आता तूच ठरव बाबा काय करायचं ते. आजी त्यासाठी चालूय मी. जीजू हे फेअर नाहीये ना. अर्पिता ताई मोठी डॉक्टर आहे ना या घरातली. मला अधिकार आहेत तर मी त्यांना परत बोलवलं आपल्या घरी, तर मग काय चुकलं माझं एवढं? आणि स्वानंदीताईंना अर्पिताताईंना घरी येऊच देत नाहीये. कसं रूढ वागतीये? तुम्हीच सांगा तिला आता काहीतरी. त्यांना काही सांगायचा प्रश्नच येत नाहीये, कारण त्यांनी जो स्टँड घेतलाय तो अतिशय योग्य आहे. अर्पिताने ऑलरेडी तिच्या माहेरी खूप वेळ घालवलाय, त्यामुळे तिने आता इथे नाही तिच्या सासरी राहणं जास्त योग्य आहे. माहिती होतं मला दादा तू असंच बोलणार. म्हणजे मी आता कधीच माहेरी यायचं नाही, सासरीच पडून राहायचं. समोर अरे झाली ना तिच्याकडनं चूक आता, पण त्यासाठी तिचं माहेर तोडायचं का आपण? ह्या क्षुल्लक गोष्टीची एवढी मोठी शिक्षा देणार आहेस तिला? तिने कोणाकडे बघायचं रे? काय बोलतेस मल्लिका तू? असं कसं माहेर तुटेल? काही माहेर वगैरे तुटत नाही. आणि अर्पिता, मी तुला इथे कधी येऊ नको असं कधीच म्हटलं नाहीये. ये ना तू, जरूर ये, भेट सगळ्यांना.
खा छान स्वतःचे लाड करून घे, पण दिवस संपायच्यात पुन्हा आपल्या घरी म्हणजेच तुझ्या सासरी निघून जायचं. आणि लहान नाही आहेस तू आता, आई झालीयस, छोटं बाळ आहे तुझ्या घरी, त्याची जबाबदारी ठेवली पाहिजे ना तुला. आणि हे असं सगळं सोडून, मुलीला तिकडे सोडून, जबाबदारी तिकडेच टाकून हे अशी बॅग घेऊन इकडे निघून यायचं, हे काही बरोबर नाही अर्पिता. बरं, आणि आलीस आणि या घरातला आनंद घेतला, शांत राहिलीस, असं होत नाही. तू प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करत असतेस घरातल्या, जे मला बिलकुल आवडत नाही. पण मी फॅमिलीच्या काळजीनेच बोलते ना दादा. हे तुझं काम आहे. तुझं काम तुझ्या संसाराकडे लक्ष देणं आहे, तुझ्या घराकडे, हो की नाही? दादा मला तिकडे बोर होतं रे. तिकडे काहीच नाहीये करण्यासारखं. मग शोधून काढ. तुझा प्रॉब्लेम आहे ना. शोध काहीतरी प्रोडक्टिव्ह काम, एखादा कोर्स कर, एखादा प्रोजेक्ट हातामध्ये घे, आणि मी आहे की तुझ्या बरोबर, तुझ्या मदतीला. आणि मला एक कळत नाही अर्पिता, घरी लहान बाळ आहे तुझ्या, त्या बाळाला घरी एकटं सोडून तू इतके दिवस कशी काय राहू शकतेस दुसरीकडे? दादा, मी काही तिला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. ज्ञानी आहे तिकडे. नानी म्हणजे आई असते का? चुकीचा समज आहे हा. प्लीज दादा, मला माझ्या बाळाची काळजी आहे, पण मला इथली सुद्धा आठवण येत असते अरे. आणि मला सुशने बोलवलं म्हणून मी आले ना इकडे. मी तुला असं म्हणालो का कधी की इथे कधी यायचं नाही? आलेस ना आता इथे, मग छान पाहुणचार घे, सगळ्यांशी गप्पा मार, खा पी, पण परत आपल्या घरी जायचं. तू ये ना इथे, 15 दिवसात एकदा ये, महिन्याभरात एकदा ये, आम्हालाही बरं वाटणार आहे तू आल्यानंतर. पण कायमचं राहायला नाही. म्हणूनच मी आत्ता तुझी बॅग घरी पाठवून देणार आहे तुझ्या सासरी, म्हणजे मला काय म्हणायचं ते तुला नेमकं कळेल. दादा, मला तू स्पष्ट सांगून टाक ना, तू हेट करतोस ना मला? हेट? तुला खरंच असं वाटतं की तुझा दादा तुला हेट करतो? तुला कळतंय का अर्पिता, तुम्ही भावंड, मला भावंड कमी, मुलं जास्त आहात माझ्यासाठी. तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. तुम्ही आनंदी राहावं हीच माझी इच्छा आहे, पण तुम्ही देखील थोडंसं जबाबदारीने वागलं पाहिजे की नाही? आणि हेट करण्याचा प्रश्न आला कुठे? हे असं काहीतरी वेड्यासारखं डोक्यात ठेवायचं नाही. तू घरी आल्यानंतर मला आनंदच होतो. चला बस आता, रडणं बंद करा. चल तुझ्या आवडीचा बेत करू. या.